सर्व वाचित गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम. आपण सर्वज्ञ श्रीचक्र प्रभू एकांकात पूर्ण महाराष्ट्रामध्ये भ्रमण करत आहे आणि ते भ्रमण केलेलं लोकोक्तीमध्ये आल्यानंतर प्रसंगानुरूप ते परमेश्वर आपल्या आठवणी सांगतात. त्या लीळांचं चिंतन करत आहोत. ज्या जीवाची कणव असेल, ज्या जीवाचा जसा अधिकार असेल, जशी अवस्था असेल, त्या अनुषंगाने त्या परमेश्वर त्या जीवाच्या ठिकाणी जाऊन त्याचं जेही त्याच्या अवस्थेनुसार, अधिकारानुसार, कणवेनुसार परमेश्वर स्वीकारतात. त्याची अयोग्य जीवाला योग्य करतात आणि या परमेश्वराच्या मार्गाला, अर्थात परमेश्वराच्या आनंदाला पात्र करण्यासाठी त्याची योग्यता वाढवत असतात. प्रसंग असतात, त्या प्रसंगानुरूप परमेश्वर लीळा सांगताय. त्या एकांकीच्या लीळा आपण बघतोय. देव एकदा देमाईसा व सारंग पंडिताच्या संगतीच्या अनुषंगाने एक स्वतःची आठवण सांगताय. त्याने जसे तुम्ही तुमची सांगत कर्तव्य निभावताय, तसं आम्ही पण एकदा सांगत कर्तव्य निभावलं होतं. एका गावात मंदिरात देव संध्याकाळच्या वेळेस गेलेले असतात. गेल्यानंतर तिथं बसल्यानंतर त्याच गावातल्या राजाची घोडी जी आहे ती चोरांनी चोरून नेलेली असते आणि चोरांनी चोरून नेल्यानंतर काही चोरांना पकडून त्यांनी त्या मंदिरातच आणून बांधलेलं असतं. ज्यावेळेस ते चोरांना न्यायला येतात, ते सर्व त्याला घेऊन जात असतानाच अचानक एका सरदाराची नजर परमेश्वरावरती पडते आणि तो म्हणतो, इथं कोण आहे? हा बहुतेक चोराचाच साथीदार असावा आणि ते चोराला सोडवण्यासाठी आलेले असावेत, यालाही घ्या म्हणे. आणि असं म्हणून परमेश्वरालाही त्यांनी पकडलं आणि घेऊन गेले. परंतु घेऊन गेल्यानंतर चोराला ज्या पद्धतीनं बांधलेलं असतं, खोडा घातलेला असतं, त्या पद्धतीनं ते परमेश्वरालासुद्धा ते करण्याचा प्रयत्न करतात. खोडा घालायला सुरुवात करतात. खोडा म्हणजे अर्थात लोखंडी एक कडी असते आणि त्याच्यामध्ये पाय किंवा हात अडकून ठेवायचा, खिळ्यांनी बांधून टाकायची, अशी एक ती वस्तू असते. त्याप्रमाणे परमेश्वरालाही श्रीचरणाचा खोडा लावण्याचा ते प्रयत्न करतात. पाय घालायला त्या खोड्यामध्ये लावतात. सर्वज्ञसुद्धा त्या खोड्यामध्ये पाय घालतात. परंतु पहारेकरी जी आहे त्याच्यामध्ये खिळी ठोकण्यासाठी हात वरती करतात, तो हात खालीच येत नाही आणि ते सांगतात, अरे माझा हात खाली येतच नाही. त्या दुसऱ्यालाही वाटतं हे असं कसं काय, मग तो दुसरा घेतो, दुसऱ्याचंही तसंच, तिसऱ्याचंही तसंच. आणि एक 2-3 वेळा प्रयत्न केल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की कोणाकडूनही ही जी खिळी आहे ही ठोकल्या जात नाही. आपण हात वर केला की तो तसाच राहतो. आणि मग त्यांना आश्चर्य वाटतं. आश्चर्य वाटल्यानंतर ते अधिकाऱ्याकडे जाऊन सांगतात हकीकत, की अशी अशी आम्ही चोराच्या संगतीचे एक व्यक्तीला आम्ही पकडून आणलेलं आहे, परंतु खोडा घालताना त्याला माझा हात वरतीवर राहतो आणि दुसऱ्याचाही राहतो, खोडा घालताच आलेला नाही आहे. तो अधिकारी घोड्यावर येऊन बसून कंदील घेऊन, संध्याकाळची वेळ असते, बघायला येतो नेमकं काय आहे. आणि त्यांनी जेव्हा देवाला पाहिलं, ती श्रीमूर्त पाहिल्याबरोबर तो अरे हे काय करताय तुम्ही? गोसावींना तुम्ही असं कोणी करायला लावलं आणि सर्वज्ञांना पायात खोडा का घातला म्हणले? काढा काढा म्हणे. घोड्यावरून तो उतरतो, सर्वज्ञांना दंडोत करतो, श्रीचरणा लागतो आणि म्हणतो की हे लोक अज्ञान आहे, यांनी ओळखलं नाही. श्रीचरणा लागल्यानंतर देव म्हणतात, चला तुम्ही राजवाड्यात. देव म्हणतात, नाही नाही, अगोदर सोबत्याचे काढा. अहो म्हणे, तो चोर आहे, त्यांनी खूप मोठा गुन्हा केलेला आहे. नाही म्हणे, त्याचा खोडा काढा तरच मी खोड्यातून पाय काढेल, अन्यथा मी पण काढणार नाही. त्याचाही नाविलाज होतो. ते चोराचाही खोडा काढायला लावतात. त्या चोरालाही परमेश्वराबरोबरच राजवाड्यात घेऊन येतात आणि मग जेही करायला सुरुवात केली का परमेश्वर पहिले म्हणतात, पहिले सोबतीच. आणि त्या पद्धतीने तिथे गेल्यानंतर मग देवाला मर्दना मादनी द्यायची वेळ येते. देव म्हणतात, नाही, पहिले सोबतीच.
आंघोळ करण्याची वेळ येते पहिले सोबतीचं, जेवणाची वेळ येते पहिले सोबतीचं, झोपण्याची वेळ येते ते म्हणले पहिले सोबतीचं. अशा पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी ते जे अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यांना त्या चोराच्या संदर्भात देव अगोदर करायला लावतात आणि मग स्वतःचं करून घेतात. आणि अशा पद्धतीनं पानाचा विडा वगैरे दिल्यानंतर ते आरामाला झोपण्यासाठी त्यांना घेऊन जातात. तिकडं चादर खाट वगैरे जे बी आहे ती व्यवस्था केल्यानंतर पहिले म्हणतात ते तुम्ही सोबतीचं करा. आणि मग देव पण झोपतात, तो चोर पण झोपतो. यांना नाविलाज झालेला असतो आणि निम्म्या रात्रीबरोबर तो चोर उठतो आणि देवाला म्हणतो की देवा, आम्ही पळून जाऊ का? तुम्ही जर परवानगी दिली तर आम्ही पळून जाऊ, अन्यथा मी खूप मोठा गुन्हा केलेला आहे, हे लोक मला मारून टाकतील. त्यामुळे तो घाबरलेला असतो, देवाला हात जोडून विनंती करतो. आणि असं केल्यानंतर देव म्हणतात जा तू. गेल्यानंतर त्याला ते पळून लावतात. सकाळी ते सर्व अधिकारी येतात, पाहतात तर देव एकटेच. म्हणले सोबती कुठे गेले? देव हसायला लागले, तोही हसायला लागला. सर्वज्ञांनी मग आपला सोबती पळावला म्हटले. अशा पद्धतीनं देवानी त्या चोराच्या संदर्भातली सोबतीचं जे कथन आहे ते भक्तजनांना सांगितलं आहे. एक प्रसंगानुरूप त्यांना आठवण आलेली आहे. अर्थात जो चोर होता त्या चोराला पकडल्यानंतर त्या अधिकाऱ्यातले जे काही लोक होते तेव्हा ते चोराचे सोबतीच असावेत आणि चोराचे सोबती म्हणून देवाला पकडलं, म्हणून देवाने सुद्धा सोबती धर्म स्वीकारला आणि तो सोबती धर्म पाळलासुद्धा. आता त्या चोराची काही कणव असेल, त्या कणवे तो परमेश्वराने त्याला सोडवलं, हिंसेपासून त्याला सोडवलं. अन्यथा तो हिंसा जर त्याची झाली असती तर तो जडत्वाच्या नरकाला गेला असता. परमेश्वर दयाळू माळू कृपाळू आहे. ह्या जीवानी केलेले कर्म आणि त्या कर्मानुसार ज्या दुःखात तो जीव गेलेला असतो त्याच्याच कर्माने गेलेला जीव, पण तरीही परमेश्वराला त्याचं दुःख पावत नाही. म्हणून पुन्हा पुन्हा परमेश्वर या जीवाला नरदेह देऊन कर्मभूमीत जन्माला घालून बोध देतात आणि बोधाच्या माध्यमातून जाणीव करून देतात. जसं डुळक्याच्या दृष्टांतातून परमेश्वराने ते सांगितलं आहे, लहान बाळ असतं, त्याला आई दूध पाजते पण ते सांडवत असतं, परंतु ते सांडलेल्या दुधाचा आई विचार न करता त्याच्या पोटात 2, 4, 5 थेंब जाईल आणि हा शांत राहील, झोपेल, हाच विचार करत राहते. तसंच परमेश्वरसुद्धा हा जीव कधी ना कधी केव्हा तरी याला जाणीव होईल आणि ह्या जाणीवेतून तो परमेश्वराची एकनिष्ठ भक्ती करून आपल्या स्वतःच्या हिताचा विचार करेल, कल्याणाचा विचार करेल, भल्याचा विचार करेल आणि परमेश्वराने सांगितलेलं म्हणितलं करील आणि याचं हित होईल, परमेश्वराला याला आनंद देता येईल असा विचार करून परमेश्वरसुद्धा प्रत्येक जीवाला या हिंसेपासून चुकवण्याचा, हिंसेपासून वाचवण्याचा, हिंसेपासून काढण्याचा प्रयत्न करतात. त्याची जाणीव आपल्याला करून देत असतात, परंतु ती जाणीव आपल्याला होणं हे अत्यंत गरजेचं आहे. कळत न कळत आपल्याकडून बरेच कर्म घडत असतात आणि त्या कर्मातून आपल्याला काय होऊ शकतं याचा आपण विचार करत नाही. कारण आजच्यापेक्षा उद्याचं खूप मोठं असतं आणि उद्याचं जे मिळवलेलं असतं ते आपण आजच मिळवत असतो. म्हणून आज काय करायचं याचा जो विचार करेल तोच भविष्यातलं सुख प्राप्त करू शकतो, भविष्यातला परमेश्वर प्राप्तीला तो जाऊ शकतो. अन्यथा फक्त चाललं आहे चंगळवादाच्या अभिलाषेपोटी, सुखाच्या अभिलाषेपोटी जे तो कर्म करत राहतो त्यातून तो सुटू शकत नाही. पण परमेश्वर कृपा, आपण काही कणव जोडली असेल, परमेश्वराची भक्ती करताना कळत न कळत आपल्याकडून काही क्रिया घडलेल्या असतील, त्या क्रियेचं फळ म्हणून परमेश्वर आपल्याला वाचवत असतात. असंच परमेश्वर ह्या जीवांची योग्यता वाढावी, योग्यता निर्माण व्हावी म्हणून परमेश्वर अवतार तर घेतात, परंतु देह धर्म, जीव धर्म स्वीकारतात, वाढोवाढी फिरतात आणि ज्या क्रियेतून या जीवाची अयोग्यता कमी होऊन योग्यता वाढते, अधिकार प्राप्त होतो, त्या क्रिया स्वतःहून प्रसंग निर्माण करून तयार करतात. असंच एका गावामध्ये थंडीचे दिवस असतात आणि थंडीच्या दिवसामध्ये देवाला संध्याकाळी कुठं राहावं, कोणत्या प्रकारची जागा न सापडल्यामुळं ते एका उकिरड्यावरती कुत्र्यांनी एक असा खड्डा केलेला असतो, त्या खड्ड्यामध्ये जाऊन देव झोपतात. अत्यंत गरम वातावरण असतं, तिथं झोपल्यानंतर काही बाया येतात, राख टाकतात, देवाच्या अंगावरती ते पडते आणि रात्र गेल्यानंतर सकाळी जेव्हा काही बाया येतात उकिरडा टाकायला, उकिरड्यावरती घाण टाकायला, त्यावेळेस देव उठतात, अंगावरची जी घाण आहे किंवा कचरा आहे तो झटकतात आणि चालायला लागतात. साऱ्या बायांना आश्चर्य वाटतं
आणि साऱ्या गावात बातमी पसरते का उकिरडा व्याला, उकिरडा व्याला, उकिरड्याने एका माणसाला जन्म दिला. सारी गावामध्ये ते वातावरण, ती अफवा, ती बातमी पसरते, सारं गाव गोळा होतं. देव मात्र तिथून निघून गेलेले असतात. आपल्या रस्त्याने पुढे जाऊन चालायला सुरुवात केलेली असते. परंतु काही मग महाजन असतात, ते लोक जमल्यानंतर उकिरड्याने माणसाला जन्म दिलेला आहे म्हटले, आता आपल्या गावावरती काहीतरी मोठं संकट येईल, त्या संकटातून आपण वाचू शकत नाही, त्याच्यावरती पर्याय म्हणजे गावाची शांती करावं लागेल. मग शांती करायचं म्हणजे काय की गावाने सर्व एकत्र येऊन धान्य गोळा करायचं, मोठं जेवण करायचं, भंडारा भरवायचा आणि गाव जेवण करायचं, काही ब्राह्मणांना बोलवायचं, काही लोकांना बोलवायचं आणि ते जेवून घातलं तर आपल्या गावातली शांती होईल आणि आपल्या गावावरचं संकट दूर होईल. अशा पद्धतीनं त्यांचं ठरतं. मग गावातलं सारं धान्य गोळा होतं, स्वयंपाक केला जातो आणि तो मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा व्हायला सुरुवात करतो. त्याच वेळेस देव जात असतात आणि तिकडून एक ब्राह्मण कुटुंब येत असतं आणि ते देवाला म्हणतात, देवा हो तुम्ही कुठं चालले? इथं शेजारच्याच गावामध्ये म्हणे उकिरडा व्यालेला आहे आणि ते गाव शांती करताय, तिथं जेवणावळी उठताय, तर चला तुम्ही आमच्याबरोबर. आता देवाने त्याच्यासाठीच केलेलं असतं हे सर्व. म्हणून तेही त्या ब्राह्मणाच्या विनंतीला मान देऊन तेही परत रिटर्न गावामध्ये येतात आणि त्या गावामधल्या त्या शांतीच्या जेवणावळीमध्ये स्वतः बसून देव ते जेवण करतात. अर्थात ते अहेतुक मायापूर भजन असतं. त्या लोकांनी काय केलं आहे हे त्यांना माहीत नाही, कशासाठी केलं हे माहीत नाही, सर्व अज्ञानच झालेलं आहे. परंतु परमेश्वर दयाळू माळू कृपाळू असल्यामुळं त्या परमेश्वराने त्यांची निष्काम भजन क्रिया स्वीकारली आहे आणि ती एका व्यक्तीची नाही आहे, पूर्ण गावाची आहे. कारण पूर्ण गावाने ते धान्य गोळा केलं होतं. कोणी काय दिलं असेल, कोणी काय दिलं असेल, ते एकत्र करून त्यांनी ती जेवणावळ उठवलेली आहे. आणि म्हणून परमेश्वराने तिथं मांडव घातलेला असतो, सारा जेवणावळ उठवत असते. त्या ठिकाणी जाऊन परमेश्वर बसतात आणि जेवण करून निष्काम अन्नदानाचं त्यांना योग्यता घडवतात आणि परमेश्वर परत पुन्हा तिथं निघून जातात. म्हणून आपल्याला परमेश्वर समजला आहे, कळाला आहे, जाणवला आहे, बोध झाला आहे, परंतु कोणत्या क्रियेनुसार? अहेतुक भूतभजन, ज्ञानाप्रती साधन परमेश्वराचा सिद्धांत आहे. आता अहेतुक आपल्याकडून कधीच घडू शकत नाही, कारण जीव हा स्वार्थी असतो. स्वार्थी असल्यामुळं कोणता तरी हेतू, कोणता तरी दृष्टपर हेतू, कोणता तरी भाव त्याच्या मनामध्ये असतोच आणि म्हणून अहेतुक घडणं शक्य होत नाही. परंतु परमेश्वर दयाळू माळू कृपाळू असल्यामुळं अशा काही प्रसंगानुरूप कळत न कळत प्रत्येक जीवाकडून परमेश्वर असा अहेतुक क्रिया करून घेतात आणि त्या अहेतुक क्रियेचं फळ म्हणून परमेश्वर बोध देतात. अनंत जीवाला परमेश्वरनी हे अहेतुक भूतभजन घडवलेलं आहे, बोध दिलेला आहे. अनंत जीवाचं हे कार्य अहेतुक भूतभजनाचं सुरू आहे आणि भविष्यातही अनंत जीवांना अहेतुक भूतभजन घडून बोध परमेश्वर देणार आहे. कारण प्रत्येक जीवाचं उद्धारण परमेश्वराला करायचं आहे आणि जोपर्यंत हे अहेतुक भूतभजन घडत नाही जीवाकडून, तोपर्यंत जीवाला परमेश्वराला बोधच देता येत नाही. जोपर्यंत जीवाला बोध देता येत नाही, बोध होत नाही जीवाला, तोपर्यंत त्या जीवाला जीव देवता, प्रपंच आणि परमेश्वर यातला नेमका फरक न कळता परमेश्वराची तो भक्ती करू शकत नाही. म्हणून परमेश्वराच्या भक्तीला जीवाला लावायचं असेल तर पहिल्यांदा अयोग्य जीवाला योग्य करण्याची पहिली क्रिया आहे अहेतुक भूतभजन आणि ते परमेश्वर घडवतात. ह्या एकांकीच्या लीळेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी परमेश्वर जातात आणि ते जाऊन ज्यावेळी व्यक्तीच्या संस्कारानुसार, पाठीमागच्या कन्वेनुसार तो जीव जशी परमेश्वराला विनंती करतो, मग कोणी उपाराला विनंती करतात, पूजा अवसराला विनंती करतात, काही देण्याघेण्याला विनंती करतात, कोणी दर्शनाच्या अभिलाषा असतात. ज्याही पद्धतीनं तो जीव विनंती करतो ते परमेश्वर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जीवाचं विनंती स्वीकारून ते स्वीकारतात. कारण परमेश्वराच्या स्वीकाराशिवाय त्या जीवाची योग्यता प्राप्त होत नाही आणि म्हणून परमेश्वर अवतार घेऊन वाडीवाडी फिरून देहधर्म जीवधर्म फक्त या जीवाच्या योग्यतेसाठी, जीवाच्या हितासाठी, भल्यासाठी स्वीकारून जीवाचं जे बी आहे ते स्वीकारतात आणि त्या जीवाला, अयोग्य जीवाला योग्य करतात. आता साऱ्या गावाला कळत न कळत घडलेल्या भजनाचं फळ परमेश्वर देणार आणि भविष्यात हेच जीव बोधाला पात्र होऊन त्यातला एक अनुसरतो, काही
अनुसरतात, जो अनुसरला तो परमेश्वराला प्राप्त होतो. आणि परमेश्वराचं हे मिशन आनंद देण्याचं हे अखंडितपणे अशा पद्धतीनं चालू असतं. म्हणून आपल्यालासुद्धा बोध झाला आहे, तर अशाच कळत न कळत केलेल्या अहेतुक क्रियेमुळंच झालेला आहे. आपल्याला माहीत नाही आपण कधी केव्हा कुठं केली, ती परमेश्वराने आपल्याकडून करून घेतलेली आहे. म्हणून त्या परमेश्वराचे कितीतरी उपकार आपल्यावरती आहे का त्या परमेश्वराने आपलं हित जाणलेलं आहे, आपलं भलं जाणलेलं आहे. आपण जीव कधी स्वतःचं हित जाणत नाही, स्वतःचं भलं जाणत नाही. कारण या प्रापंचिक सुखालाच तो भलं समजतो, हित समजतो आणि त्याच्यासाठी सारं आयुष्य व्यसतो. परंतु ते खरं दुःखाला मूळ आहे, ते खरं दुःखाला कारण आहे. याची जाणीव ज्याला होईल तोच परमेश्वराची भक्ती आणि परमेश्वराला अनन्यभावे शरण जाऊ शकतो. आणि हे जाण्याचं कार्य हे क्रियेशी निगडीत आहे. म्हणून परमेश्वर कळत न कळत आपल्याकडून क्रिया करून आपल्याला इथपर्यंत आणलेलं आहे. आणि आता इथून पुढं मात्र कड आपली आहे, कारण बोध आपल्याला देऊन परमेश्वराने उतराई केलेली आहे. बोध म्हणजे शाळेतलं ॲडमिशन आहे, शाळेतला प्रवेश आहे. आपण ह्या कैवल्यदानाच्या शाळेमध्ये आलेलो आहोत, परमेश्वराने आपल्याला प्रवेश दिलेला आहे. परंतु त्या प्रवेश केल्यानंतर मात्र आता परमेश्वराचा धर्म समजून घेऊन जाणून त्यावरती चालणं ही प्रक्रिया जी आहे ही आपली प्रक्रिया आहे, हा आपला प्रयत्न आहे. कारण ते हित आपल्याला समजलं पाहिजे, भलं आपल्याला समजलं पाहिजे. आणि बोधाद्वारे परमेश्वरांनी याचीच जाणीव आपल्याला करून दिलेली आहे. पुढं एका गावात असेच परमेश्वर जात असताना तर कानरदेवाच्या राजाचं ते गाव असतं आणि जवळचे दुसरे कानरदेवाच्या शेजारचे जे आहे अंमलदार त्यांचं ते गाव असतं. त्या दोन्ही गावी सर्वज्ञांचे वास्तव्य होते. तर त्यामुळं देवाला ओळखत होते, बघितलेलं होतं त्या लोकांनी. तर असेच एका ठिकाणी देव झाडाखाली निवांत बसलेले असतानाच एक कानरदेवाच्या गवळ्याच्या शेजारच्या लोकांच्या गावाच्या जे चारण्याचं जे रान असतं तिथं काही आपल्या जनावरं त्यांनी चारले. आणि ते समजल्यानंतर ते दोघंही लोक जे आहे समोर येतात, त्यांचं भांडणं होतं, वाद होतात आणि कोणीच ऐकायला तयार होत नाही, कोणी थांबायला तयार होत नाही. जो तो एकामेकाला मारण्यासाठी धावत असतो, शिव्या देत असतो. आणि देव हे सर्व पाहिल्यानंतर परमेश्वर म्हणतात महादाईसाला का ज्याप्रमाणे एखादा नौकर असतो, चाकर असतो, अत्यंत अभिमान घेऊन या गोष्टीमध्ये भाग घेतो, तशा पद्धतीनं आम्हीसुद्धा म्हणले त्याचे तसे एकनिष्ठ सेवक आहे अशा आविर्भावात आम्ही जातो. धावत गेल्यानंतर त्यांची शिष्टाई करायचो, त्यांना सांगतो की आम्ही शिष्टाई करू तुमची, तुम्ही थांबा, काय आहे ते भांडण आम्ही मिटवतो, समजून सांगायला लागले. परंतु एक असा असतो का तो ऐकायला तयार नसतो, तो कोणाचंच ऐकत नाही. तो तावातावाने हात वर करून शिव्या देत असतो, मारायला धावत असतो. त्याला सर्व गवळी लोक पकडत असतात, परंतु तो काहीच ऐकत नाही. ना अचानक तो आविर्भावात इतका येतो का जा तुझ्या मालकाला जाऊन सांग म्हणे. कोणी असो, कोणी मालक असो, आम्ही कोणाला घाबरत नाही, असं तसं तावातावाने तो बोलायला लागतो. आणि तो अंगावर आल्यानंतर मात्र देवाला न राहिल्याने देवानी त्याच्या एक कानफटात जोरात मारते. मारल्यानंतर श्रीकारांनी कानफटात मारल्यानंतर त्याचा डोळाच बाहेर पडतो. आता डोळा बाहेर पडल्यानंतर सारे लोक स्तब्ध होऊन जातात. आणि आता काय होईल पुढं असं लक्षात न आल्यामुळं ते सर्व शांत होऊन जातात आणि घाबरतात. काही लोकांच्या मनात येतं का हे राजाचेच कोणीतरी असावेत, म्हणूनच त्यांनी त्याला मारलं, अन्यथा कोणी मारू शकत नाही, कारण तो कानरदेवाचा शिपाई आहे. आणि आता काय होईल अशा पद्धतीनं ते सारे भयभीत होतात. परंतु देवाने तोच डोळा परत उचलला, त्याला जिथं होता तिथं लावला. आपल्या मुखातली जी तांबूळ होतं ते तांबूळ त्याला लावलं आणि ते लावल्याबरोबर तो डोळा जसा आहे तसाच झाला. सर्व शांत झाले, परमेश्वराची शिष्टाई उपयोगाला आली, भांडण मिटलं. आणि ज्याचा डोळा पडला होता तो म्हणतो माझा डोळा देवानी पाडला नाही, मला देवानी नवीन डोळा दिला. अशा पद्धतीनं त्याच्या मतमनामध्ये विचार बदलतो. आणि तो विचार बदलल्यानंतर त्यांची जी भांडण आहे, त्यांची जी शिष्टाई, परमेश्वराची शिष्टाई ती उपयोगी पडते. त्यांचं भांडण मिटतं आणि आपापल्या ठिकाणी ते निघून जातात. अर्थात परमेश्वराला स्पष्ट सांगितले भांडते दोघे आणणे. भांडणं करणारं ही जी प्रवृत्ती आहे ही मुळातच घातक आहे. मग ते कोणाबरोबर असो, काही असो, भांडण हे चुकीचं आहे. आणि म्हणून भांडण न करण्याच्या अनुषंगाने परमेश्वराने आपल्याला इथं सांगितलेलं आहे. आपले कळत न कळत अनेकांशी भांडणं असतात, वाद असतात,
त्या वादाचं पर्यावसान आपल्या असंत कर्मात होत असतं आणि असंत कर्माचं पर्यावसान दुःखात होत असतं. आपणच आपल्या दुःखाला, आपणच आपल्याला अडचणीला, नरकाला कारण ठरत असतो. म्हणून आज आपल्याला हे कळणं खूप गरजेचं आहे. परमेश्वर कळत न कळत अशा लीळांमधून आपल्याला समज देतात, ज्ञान देतात. आपण ऐकलं पाहिजे, परंतु आपण ऐकत नाही. आपण समजलं पाहिजे, पण आपण समजून घेत नाही, जाणून घेत नाही. आणि म्हणून हे जे वाद आहे, भांडणं आहे, आपल्याला पावलोपावली प्रत्येकाच्या घराघरामध्ये, रस्त्यात, आपल्याला कुठेही जेव्हा बी आपण जाऊ तिथं या गोष्टी आपल्याला लक्षात येतात, जाणवतात. प्रत्येकजण त्याच्यामध्ये अडकलेला आहे आणि त्याच्यामध्ये कितीतरी एनर्जी वाया जात असते, कितीतरी ताकद आपली वाया जात असते. परंतु भांडण नको अशी जर प्रवृत्ती आपण निर्माण केली तर आपोआपच आपण नम्र होऊन जातो, शांत होऊन जातो, स्वस्थ होऊन जातो. अन्यथा आपल्याला कोणीतरी काहीतरी बोलून जातो आणि ते बोलणं निघून गेल्यानंतर आपलं दिवसभर आपल्या ते डोक्यात राहतं का हा मला असा असा बोलला, हा मला असा असा बोलला. म्हणजे तो खिळा आपल्या डोक्यामध्ये अडकलेला असतो, ती घाण आपल्यामध्ये डोक्यामध्ये अडकलेली असते. आपण अस्वस्थ राहतो. आपण कोणत्याही कामाकडं शांततेने आणि स्वस्थतेने पाहू शकत नाही. आपण पूर्णपणे डिस्टर्ब झालेला असतो. हे फक्त आणि फक्त कारण असतं भांडणाचं. म्हणून आपलं भांडण होणार नाही याची जो काळजी घेतो तो दैवराटीच आहे. आपलं भांडण न होण्यासाठी जो प्रयत्न करतो तो परमेश्वराचा भक्त. आणि किती अन्याय होत असेल, समोरच्या व्यक्ती किती चुकत असेल, जर आपण शांत राहिलो, त्याच्या आरेला आपण कार्याने उत्तर नाही दिलं तर आपोआपच त्याचा रागसुद्धा, त्याची तीव्रता आहे ही कमी होऊन जाते. आणि आपल्याला पावलोपावली जसं आपण गाडी चालवत असतो, कोणीतरी आपल्याला आडवं जातो, आपण त्याला शिव्या देतो, तो आपल्याला शिव्या देतो. काही वेळेस थांबून भांडणाला सुरुवात करतो, त्याच्यात तासनतास जातो. 2 तास गेल्यानंतर कळतं की विनाकारण भांडण झालं, आपला वेळ किती झाला, आपण आपल्या रस्त्याला, तो त्याच्या रस्त्याला. दिवसभर आपल्या डोक्यात ते राहतं. परंतु फक्त माफ करा किंवा सॉरी हे 2च शब्द आहे, 2.5च शब्द आहे. त्यातून मात्र आपला वेळ वाचेल, आपली ताकद वाचेल. आपण डोक्यामध्ये जी घाण आहे घेऊन असतो ती आपण घेऊ शकत नाही. म्हणून कोणी आपल्याला जरी काही शिव्या दिल्या, कोणी काही रागवलं, कोणी काही बोललं, आपण स्वीकारायचं का नाही ही स्वातंत्र्य मात्र आपली आहे. ती जर स्वतंत्रता आपली जर आपण ठेवली नाही तर आपण कधीच सुख, शांत आणि स्वस्थतेने जगू शकत नाही. एखाद्याने आपल्याला काही वाईटही बोलला, जर आपण ते स्वीकारलंच नाही तर ते रिटर्न त्याच्याकडेच जाणार आहे. एखाद्याने आपल्याला शिवी दिली, आपण ते स्वीकारलंच नाही तर ते रिटर्न त्याच्याकडेच जाणार आहे. जसं आपला एखादा चेंडू असतो, बॉल असतो, खेळत असताना आपण जेव्हा भिंतीवरती जेवढ्या स्पीडनी फेकतो तेवढ्या स्पीडनी तो आपल्या हातात येत असतो. कारण ती भिंत जी आहे त्या चेंडूला पकडू शकत नाही, आणि ती पकडत नाही, ती स्वीकारत नाही, याचा अर्थ म्हणून ती परत रिटर्न आपल्याच हातात येत असतं. जसं एखाद्याने शिवी दिली, जर आपण ती पकडलीच नाही, आपण स्वीकारलीच नाही, आपल्यावर त्याचा परिणामच करून घेतला नाही तर ती रिटर्न परत त्याच्याकडेच जाणार आहे. त्याचं मन जे आहे ते क्लिष्ट होणार आहे, तो अस्वस्थ होणार आहे, त्याला त्याचा त्रास होणार आहे. म्हणून कोणत्याही गोष्टी या सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असतात आणि आपण काय करतो यावरती अवलंबून असतात. अर्थात परमेश्वराची कृपा, त्या जीवाची काही कणव असेल त्याला ज्या अर्थी परमेश्वराने मारलं त्याचं संबंध दान दिलं, डोळा दिला, याचा अर्थ दृष्टी दिली, ज्ञान दिलं. भविष्यात तो बोधाला पात्र होऊन, अयोग्यता जाऊन योग्य होऊन परमेश्वराला भक्तीतून प्राप्त करू शकेल. परंतु ह्या ज्या गोष्टी परमेश्वराच्या जरी लीळा आगात असल्या, अलौकिक असल्या, आपल्या समजण्याच्या पलीकडे असल्या, तरी आपण त्यातून काय समज घ्यायचं हे महत्त्वाचं असतं. जेव्हा समोरचा काय बोलतोय, आपण त्यावरती काय रिॲक्ट होतोय, कोणता आपल्यावर परिणाम होतोय, याच्यावरती पुढच्या गोष्टी अवलंबून असतात. आणि म्हणून या ज्या गोष्टी आहे यापासून जो दूर राहील तो स्वस्थ राहील, तो शांत राहील. जो शांत राहील, स्वस्थ राहील, तो स्मरण करू शकेल, वाचन करू शकेल, अभ्यास करू शकेल, आपल्या जीवनामध्ये बदल घडून शांततेने जीवन जगू शकेल. अन्यथा काही लोकांची प्रवृत्ती असते, दररोजच त्यांना भांडणं, वाद सर्व डिस्टर्ब असतात, ते कधीच धर्म सांभाळू शकत नाही, त्याला धर्म प्राप्त होऊ शकत. प्रत्येक जीव राजस, तामस, सात्विक अशा 3 याच्यामध्ये विभागलेला आहे. आणि देवाने सांगितलं धर्माचा अधिकार कोणाला आहे? राजसा तामसा धर्माला अधिकारच नाही. जो राजस असतो, तामस असतो, जे अस्वस्थ आहे, भांडखोर आहे, वाद घालताय, द्वेष करताय,
हे राजस तामस लोक आहे, चंगळवाद आहे. परंतु धर्माचा अधिकार कोणाला आहे? रजस्तमी निरसुनी, म्हणजे रजस आणि तामस प्रवृत्ती ही निरसून काढून त्याग करून सात्विकतेकडे जो झुकेल, सात्विकतेचा अंगीकार करेल, सात्विकतेचा जो स्वीकार करेल, त्याला धर्माचा अधिकार आहे. म्हणून धर्माचा अधिकार हा जो आहे, जोपर्यंत आपल्याला प्राप्त आपल्याला करता येत नाही तोपर्यंत परमेश्वर बोध देत नाही. परमेश्वराच्या बोधाशिवाय आपल्याला परमेश्वराची जाणीव होत नाही, म्हणून परमेश्वराची आपण भक्ती करू शकत. परंतु ही जी कृती आहे ही स्वतःची आपली आहे. राजस आणि तामस प्रवृत्ती काढून आपण सात्विकतेकडे झुकायचं की राजस प्रवृत्तीमधूनच आपण आपले अधिकाधिक दुःख आपल्याला मिळवायचं, ही स्वतंत्रते आपली आहे. आणि म्हणून या अशा गोष्टीतून, अशा लीळेतून आपण ही समज घेतली पाहिजे आणि अशा व्यक्तीपासून, अशा प्रवृत्तीपासून जितकं आपल्याला दूर ठेवता येईल, जितकं आपल्याला सुरक्षित अंतर त्यापासून ठेवता येईल, तितकं आपण स्वस्थ शांत राहून परमेश्वराची भक्ती करू शकू. आणि परमेश्वराची भक्तीतूनच आपल्याला परमेश्वर प्राप्त होणारे आपल्या सुखाचे जे दरवाजे आहे, आनंदाचे परमेश्वराचे जे दरवाजे आहे ते उघडू शकतात. अन्यथा अशा व्यक्तीला कधीही परमेश्वराची बोध जाणीव होऊ शकत नाही. जरी झाली तरी तो परमेश्वराची प्राप्ती करू शकत नाही, परमेश्वराची भक्ती करू शकत नाही. परमेश्वराची भक्ती आपल्याला भेटली आहे, तिची किंमत होऊ शकत नाही, परंतु टिकवायचं, सांभाळण्याची आणि ती वाढवायची जबाबदारी मात्र सर्वस्वी आपली आहे. ती स्वातंत्र्य सर्वस्वी आपली आहे. आणि म्हणून देवाने दिलं आहे, देवाने करून त्यांची ड्युटी कर्तव्य करून टाकलेलं आहे. आता मात्र जे कर्तव्य आहे, जी ड्युटी आहे, ती करण्याची वेळ आपली आहे. आणि म्हणून या कर्तव्यामध्ये काय काय आपल्यामध्ये बदल आपण घडवून आणला पाहिजे आणि तो बदल कशा पद्धतीने घडवून आणला पाहिजे, या लीळेतून आपण शिकून आपल्या जीवनामध्ये तो समजयुक्त जीवन जर आपण निर्माण केलं तर नक्कीच परमेश्वराच्या भक्ती करून परमेश्वरापर्यंत आपण पोहोचू शकू. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.